महामुकाबला इथे पाहायला मिळणार आहे. ऑसिस फायटर विरुद्ध बजरंग. ऑसिस फायटर राजापूर विरुद्ध बजरंग यांच्यामध्ये होणारी लढत. नुकताच झालेला सामना विजेता ठरलाय तो बजरंग संघ लागले दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज होतोय. एका बाजूला राजापूर तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी विरुद्ध राजापूर अशी होणारी लढत. स्मिथ शिवलकर विरुद्ध अरसलान असे हे द्वंद्व असणार आहे. एका बाजूला स्मिथ शिवलकर ऑलराऊंडर प्लेयर आणि दुसऱ्या बाजूला अरसलान राजापूरचा धमाकेदार फलंदाज. रन मशीन अरसलान स्ट्रायकिंग एंडला पहिल्या षटकाचा करेल इथे सामना आणि बॉलिंग मार्गमध्ये यावेळी स्वतः इथे दाखल झालाय तो यश हळदणकर. श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड एम्बेसिडर यश हळदणकर श्री साई स्पोर्ट्स. यश हळदणकर राईट अप राऊंड द विकेट आणि अरसलान स्ट्रायकिंग एंडला. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. सुरू असलेला सामना ऑसिस फायटर राजापूर विरुद्ध बजरंग संघाकडून इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो यश हळदणकर. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून पहिलं षटक घेऊन आणि समोर असेल राजापूरची रन मशीन अरसलान. फेकला जाणारा पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर. नो बॉलचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात पहिली रन आणि पहिल्या रनने खात इथे होते राजापूर संघाचं ओपन. थोडासा निराश आहे का नो बॉल होता. बॅटची एज जर लागली गेली असती तर 1+1 2 धावा इथे मिळू शकल्या असत्या. यावेळी पुढचा चेंडू आहे. गती कमी होती. फटक्यामध्ये नजाकत होती. बॅकफुट वरती येऊन ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डिंग लाजवाब. थर्ड बॉल कम बॅक करताना यश हळदणकर. यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेरचा आहे बॉल. पंचांचा इशारा. वाईड बॉल. एक एक्स्ट्रा रन. धावसंख्या पोहोचेल 2 या अंकावरती. षटक क्रमांक पहिलं आणि नॉन स्ट्राईक एंडला असलेला क्षेत्ररक्षक काहीशी चर्चा करतोय. कशा पद्धतीने बॉल डिलिव्हर होतोय याची बातचीत इथे आपल्याला पाहायला मिळाली आणि कशा पद्धतीने तो बॉल डिलिव्हर करतोय याची बातचीत यावेळी नॉन स्ट्राईक एंडच्या असलेल्या फलंदाजाने अरसलानला इथे काही माहिती पुरवली. त्या माहितीचा कसा इथे होईल वापर पाहूया. यश हळदणकर नेक्स्ट बॉल घेऊन पुन्हा एकदा इन स्विंग चेंडू आहे. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. अरसलानने बॉलचा इथे सन्मान केला कारण बॉल लाजवाब होता. गुड लेंथ वर इन स्विंग झालेला चेंडू बॅकफुट वरती येऊन सफल ठरलाय. परंतु यावेळी थोडासा वाट पाहतोय. मॅजिक डिलिव्हरी आहे. इन आणि आउट दोन्ही स्विंग इथे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सरप्राईज ठरलाय तो अरसलान. पाहत राहतोय फक्त बॉलकडे आणि बॉल मिस होऊन जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक ही यष्टीला खेटून उभा आहे. त्यामुळे दबाव आहे अरसलान वरती. फुटवर्क वरती त्याला विशेष लक्ष द्यावं लागतंय. जर का ओव्हर स्टेप इथे पाहायला मिळाली तर यष्टीरक्षक करणार नाही कोणतीही चूक. भलेभाती माहिती आहे. त्यामुळे दबाव निर्माण केला जातोय अरसलान याच्यावरती. यशचा पुढचा चेंडू बॅकफुट वरती पंच केलाय आणि इथे काय येतोय डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 1 रन मिळेल. बॅटच्या स्वरूपात 1 रन. संघाची धावसंख्या पोहोचले 3 या अंकावरती. षटक क्रमांक सुरू आहे ते पहिलं. प्रथम फलंदाजी करत असताना ऑसिस फायटर राजापूर. यश हळदणकर पुढचा चेंडू घेऊन यस ब्रेक करायचा होता इथे. चेंडू पाहिजे तसा टर्न झाला नाही. जेवढी दिशा अपेक्षित होती ती इथे मिळाली नाहीये. त्यामुळे बॉल इथे दंडित केला गेला. वाईड बॉल. ओ पंच लाजवाब आहे. असफल ठरेल तो मिड ऑफचा प्लेयर. बॉल बाय बाय करत सीमारेषेला आग लावत चाललाय. सीमारेषा पार पाहायला मिळतोय अरसलानचा ब्रँडेड चौकार. लाजवाब फटका. पॉवर हिटिंग. पॉवर, नजाकत आणि बरकत या तिन्ही गोष्टी या बॉल मध्ये पाहायला मिळत आहेत. यश हळदणकर नेक्स्ट बॉल. यावेळी फेकला जाणारा बॉल येतोय. पुन्हा एकदा बॅकफुट वर येतोय. पंच करतोय. स्मिथ शिवलकर आहे बॉल खाली. करणार नाही चूक. बॉल येतोय डॉट. अरसलान थोडासा निराश आहे. प्रॉपर टायमिंग इथे झाला नाही. मिडल परफेक्ट झाला परंतु जो टाइम पंच करण्याचा अपेक्षित होता तो इथे झाला नाही. षटक क्रमांक समाप्त होतोय ते यावेळी पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 8. पहिल्या षटकाची इथे झाले समाप्ती. सुरुवात अतिशय दर्जेदार केली होती यशने परंतु त्यानंतर पुढील 3 चेंडू मध्ये थोडासा सैरभैर झालेला पाहायला मिळाला. अरसलानला संधी मिळाली. बॅकफुट वरती येऊन पंच केला. मिड ऑफच्या डोक्यावरून चौकार गेला आणि आत्मविश्वास वाढला. तो यावेळी अरसलानचा सलग 2 चेंडू मध्ये त्याने बिग हिट करण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळालाय. बॉलिंग मार्ग वरती इथे येतोय बजरंग संघाचा गोलंदाज साहिल. राईट ऑन राऊंड द विकेट आणि समोर
पहिलाच बॉल पंच केलाय, यश आहे, बॉल फील्ड करेल, निर्धाव चेंडूने षटकाला केलेली सुरुवात. साहिल राईट आर्म डाऊन द विकेट. नेक्स्ट बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर आहे, ऑफ स्टिकच्या बाहेर जातोय बॉल, परंतु चांगली लाईन लेंथ आहे, वाईड लाईन आहे, त्याला स्पर्श करून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळी सलग दुसरा चेंडू इथे पाहायला मिळतोय. डॉट. धावसंख्या स्थिर 8 या अंकावरती. लाजवाब गोलंदाजी. नेक्स्ट बॉल यावेळी पंच केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे मिड ऑनच्या दिशेने, सीमारेषेच्या दरम्यान बॉल फील्ड केला जातोय. सलग तिसरा चेंडू इथे. डॉट. आडव्या बॅटचा वापर, स्मिथ शिवलकर उंचीचा करतोय वापर. सलग 4 चेंडू इथे. डॉट. 4 चेंडू इथे डॉट आलेत, अजूनही 2 चेंडू इथे बाकी असताना ऑफ स्टिकच्या राहिलाय बाहेर बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन. धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं. यावेळी बजरंग संघाकडून फेकला गेलेला बॉल यष्टीरक्षक सफल आहे. बाईच्या सुरुवात 1 रन इथे मिळते. धावसंख्या पोहोचते 10 या अंकावरती. अर्सलान थोडासा निराश आहे, सूचना देण्यासाठी पुढे आलाय, चर्चा करतोय कशा पद्धतीने खेळलं पाहिजे, सिंगल डबल वरती ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे, ही चर्चा इथे जरूर झाली असेल. कारण वारंवार फलंदाज चौकार ठोकण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मिस टाइम शॉट पाहायला मिळतात, त्यामुळे निराश आहे. बॉल डॉट येताना पाहायला मिळाले. फेकला जाणार पुढचा चेंडू, पुन्हा एकदा पंच करतोय स्मिथ शिवलकर. चांगली हाईट लावलेला हा खेळाडू आणि दरम्यान षटक क्रमांक समाप्त होते दुसरं आणि दर्जेदार गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या आणि शानदार गोलंदाजी पेश केली गेली. धावसंख्या इथे आपण पाहतोय बिनबाद 10 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 8 आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 10. स्मिथ शिवलकर राईट आर्म डाऊन द विकेट. पहिला चेंडू घेऊन लेग स्टिकच्या बाहेर आहे, भन्नाट गती होती, परंतु यावेळी डिरेक्शन खराब. वाईट बॉल. चला दुसरा चेंडू पंच केलाय स्मिथ. पुढचा चेंडू यस, यावेळी यॉर्क होता. शूज वरती बॉल आदळतोय आणि तडम्यांच्या दिशेने चेंडू इथे कॅरी झालाय. 1 रन इथे मिळते. निराश आहे, जो टाइम करणं आवश्यक आहे तो टाइम या बॅटनी झाला नाही, त्यामुळे बॅट बदलण्याचा त्याने घेतलाय ते निर्णय. थोड्याशा फलंदाजीवरती ही तो नाराज असेल, ज्या पद्धतीने त्याला फलंदाजी करायची आहे, ज्या पद्धतीने प्रॉपर टायमिंग त्याला इथे मिळवायचं आहे ते इथे मिळालं नाहीये. स्मिथ शिवलकर पुढचा चेंडू घेऊन. यावी गती सॉलिड होती, परंतु दिशा खराब आहे, डिरेक्शन थोडंसं चुकतोय, टप्पा चुकतोय, लेन चुकते, लाईन चुकते. नेक्स्ट बॉल फुल टॉस चेंडू आणि इथे धमाका. लाजवाब कव्हर, एक्स्ट्रा कव्हर याच्या डोक्यावरून जातोय. तिथे आहे यशवर्धनकर, बॉल कडे राहील पाहत आणि बॉल त्याला बाय बाय करत जाईल. सीमा रेषा पार. चौकार. ब्रँडेड स्ट्रोक आहे या फलंदाजाचा. अर्सलान अशाच फटकेबाजीसाठी ओळखला जातो. तो अर्सलान इथे धमाका करतोय. 1 चौकार. धावसंख्या इथे पोहोचते 17 अंकावरती. षटक क्रमांक प्रगती पदावरती आहे 3रं आणि यावेळी स्मिथ शिवलकर वरती चढवला गेलेला अर्सलानचा हा हल्ला इथे आपण म्हणू शकतो. पुन्हा एकदा टाइम करतोय. लाजवाब पंच आहे. काय बॅलेन्स पाहायला मिळालाय. शानदार स्ट्रोक. कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर डिक्लेअर झोन मध्ये 1 रन इथे मिळते. स्मिथ शिवलकरचा पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू आणि इथे काय आहे, इथे काय येतोय पंचांच्या माध्यमातून इशारा. वन्स अगेन 4 रन. मागणं ठरते स्मिथ हे षटक. 2 चौकार इथे ठोकले गेलेत. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 22. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अर्सलानच्या चेहऱ्यावरती खुशी आहे. सुरुवातीला अडखळत खेळणारा हाच अर्सलान इथे आक्रमक झालाय. रडार मध्ये बॉल सापडलाय आणि त्यानंतर धमाका करतोय. पुन्हा एकदा यस, आणखीन एक बँडेड शॉट. जवाब बॅलन्स. डिक्लेअर झोन 1 रन. षटक क्रमांक 3 इथे समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत आपण पाहतोय 23 रन, 23 धावा. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला इथे तो यावी ऑसिस फायटर राजापूर संघाने. का घेतला याचं उत्तर मात्र इथे अर्सलानने दिलंय जरूर. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 पाहायला मिळाली आणि त्यानंतर स्मिथ शिवलकरचं हे षटक मात्र 13 धावांचं इथे ठरतंय. शेवटचे 6 चेंडू आणि बॉलिंग मार्गवरती गोलंदाज इथे दाखल झालाय चिराग आणि यावेळी स्ट्रायकिंग एंडला इथे आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय सलीम. चिराग टू सलीम. अर्सलान नॉन स्ट्राइक एंडला स्ट्राइकला आणण्याचा त्याला प्रयत्न इथे होईल का, कारण अर्सलान फुल स्विंग मध्ये आहे.
अर्सलान फॉर्म मध्ये आहे. ऑफस्टिकच्या राहतोय ते बाहेर बॉल पंचही समांतरामध्ये करत इशारा. एक रन इथे मिळते. धावसंख्या पोहोचते 24 या अंकावरती. चिरागचा पुढचा चेंडू या सॉफ्ट हँड गोल. डायरेक्ट हिट जर झाली असती तर महत्वाचा मोहरा इथे गारद होऊ शकला असता. परंतु जर त्याला मॅच मध्ये काही व्हॅल्यू नाहीये तर जिगरला इथे व्हॅल्यू आहे. जिगर दाखवली गेली अर्सलानच्या माध्यमातून आणि एक चिकी रन. स्ट्राईक स्वतःकडे घेण्यासाठी घेतला गेलेला हा धोका होता. परंतु या धोक्यानंतर मिळणारा ठोका किती मोठा आहे ते इथे पाहावं लागेल. धावसंख्या पोहोचते ती यावी 25 या अंकावरती. षटक क्रमांक सुरू आहे शेवटचं म्हणजे चौथं षटक. नेक्स्ट बॉल चिराग टू अर्सलान. या बॉल नो बॉल. यश हळदणकरांचा फॉल 1+1. 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये इथे जोडल्या जात आहेत. यावी स्मिथ शिवलकर यष्टीरक्षकाची भूमिका इथे बजावेल आणि ऑन साइडला मिड ऑनच्या दिशेने मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उभा राहील तो यश हळदणकर. फील्ड मध्ये बदल केला गेलाय. यष्टीरक्षक म्हणून स्मिथ शिवलकरला इथे आपण पाहणार आहोत आणि दरम्यान फेकला जाणार हा बॉल इथे आपण पाहतोय. एक गुगली बॉल स्पीड चला बॉल थोडासा इथे बॉल बाउन्स घेत नाहीये त्यामुळे येतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फेकला गेलेला बॉल आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला गेलाय. एक धाव रोखण्याचा प्रयत्न होणं अपेक्षित होतं तो इथे प्रयत्न झाला नाही. सिंगल रन. धावसंख्या 28 रन 28 धावा. यावी भन्नाट गती होती. चकवलंय मिडल स्टिक मध्ये ऑफ स्टिकच्या बाहेर काढलाय बॉल आणि इथे सलीम येतोय. काही सूचना इथे देतोय कशा पद्धतीने ऍक्शन आहे कशा पद्धतीने तो फिंगर रोल करतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल कशा पद्धतीने गती घेतोय दिशा घेतोय डिरेक्शन मध्ये वळतोय याची सूचना अर्सलानला दिली गेली. याआधीही आपण ते चित्र पाहिलं होतं आणि त्यानंतर अर्सलानने धमाका केला होता आणि पुन्हा एकदा त्या सूचना दिल्या गेल्या आणि यावी बॅलन्स करून खेळला गेलेला हा फटका खोदून काढलाय. अक्षरशः खोदून काढलेला हा बॉल. एक रन इथे मिळते. एका धावेने धावसंख्या मात्र पोहोचेल यावी 29 या अंकावर 29 रन. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर बॉल वन्स अगेन एक्स्ट्रा रन. एक रन इथे मिळेल राजापूर संघाला. लाजवाब फटका अप्रतिम फटका आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे मिळेल. षटक क्रमांक समाप्त होते. चौथं निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना ऑसिस फायटर संघाची धावसंख्या आहे 31 रन. जो संघ आपण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 वरती पाहिला होता तो संघ 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 वरती आपण पाहतोय. म्हणजेच काय शेवटच्या 12 चेंडू मध्ये 21 धावा अक्षरशः कुठल्या गेलेत. जबरदस्त फलंदाजी अर्सलान कडून. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. बिग हिटर रन मशीन वन्स अगेन अर्सलान किंग ठरलाय या मैदानाचा. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. जो संघ जिंकेल तो धूत पापेश्वर राजापूर संघासोबत यानंतरचा सामना खेळेल याची कृपया नोंद घ्या. सुरू असलेला सामना ऑसिस फायटर राजापूर विरुद्ध बजरंग. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो धूत पापेश्वर राजापूर संघाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. धूत पापेश्वर राजापूर संघ आपला स्क्वॉड तयार ठेवा. या सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना इथे खेळवला जाईल याची कृपया नोंद असू द्या. अप्रतिम आयोजन नियोजन भव्य दिव्य अशी ट्रॉफी आणि या ट्रॉफीचा हा शेवटची रजनी आणि या शेवटच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या बिग मोठ्या ट्रॉफीवरती कोणत्या संघाचं नाव इथे कोरलं जाईल. कोणत्या संघाच्या गावामध्ये ही ट्रॉफी जाईल. राजापूर की रत्नागिरी याची चर्चा मात्र फिनाले मध्ये पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र एक रंगलाय जबरदस्त द्वंद्व. बेस्ट वर्सेस बेस्ट रंगलेला सामना. परंतु यावेळी अर्सलानने आपला धमाका दाखवलाय. अर्सलानने आपला जलवा दाखवलाय. अर्सलानने स्वतःला सिद्ध केलंय आणि एकदा का तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येऊन स्वतःला सिद्ध केलं की तुम्ही आपोआप प्रसिद्ध होत असता. आणि तो प्रसिद्ध होण्याचा मौका इथे अर्सलानला मिळालाय. स्मिथ शिवलकर त्याच दर्जाची फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. स्ट्रायकिंग गेला स्मिथ. नॉन स्ट्रायकिंग गेला इथे आपण फलंदाज पाहतोय निहार मोरे आणि बॉलिंग मार्गमध्ये सलीम. षटकाची सामन्याची पहिली सुरुवात इथे करून देईल. सेकंड इनिंगची पहिली सुरुवात आहे. स्मिथ शिवलकर मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत जर राहिला तर काहीही घडू शकते या मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अतिशय ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू इथे कॅरी होतोय. फील्ड करण्याचा पुरेपूर गेला होता प्रयत्न. फैजान होता तिथे. फैजान मैदानामध्ये सरकलाय परंतु निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली पाहायला मिळते. निर्धाव चेंडू षटकाला गेलेली सलीमने सुरुवात आहे. स्मिथ शिवलकर स्ट्रायकिंग एंडला. धावांची आवश्यकता इथे जरूर असणार आहे. सलीमचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो स्मिथ. या बॉल खोदून काढलाय. फटका लाजवाब आहे. पुरेपूर प्रयत्न केले मिडॉनने परंतु असफल होतोय मिडॉनचा प्लेअर आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार.
ब्रँडेड स्टोक स्मिथ शिवलकरचा धमाका. ज्या पद्धतीने अर्सलानने खोदून काढला होता त्यापेक्षा सरस स्मिथनेही त्याच पद्धतीचा त्याच दर्जाचा खोदून काढलेला बॉल 4 धावांसाठी होतोय ते फरार. नेक्स्ट बॉल सलीम टू स्मिथ शिवलकर. पुन्हा एकदा बॅकहँड डिलिव्हरी, पुन्हा एकदा खोदून काढलाय. निराश आहे. फटक्यामध्ये ताकद इथे कमी होती परंतु जे टाइम करणं अपेक्षित होते ते झालं नाहीये. डॉट बॉल बॉल इथे चेक केला जाईल कारण ज्या पद्धतीने बाउन्स अपेक्षित होता, ज्या पद्धतीने पंच होणं अपेक्षित होता तो इथे झाला नव्हता. त्यामुळे बॉल इथे जरूर चेक केला जातोय. सलीम पुढचा चेंडू घेऊन यावी स्मिथ शिवलकर खेळण्यासाठी इथे होतोय सज्ज. लाजवाब चाललेला सामना आणि यावी ऑफ स्टिकच्या सोडून जातोय ते बॉल. यष्टीरक्षक ठरतोय नाकाम. 1 रन इथे मिळेल डिक्लेअर स्वरूपात. एका धावेने धावसंख्या पोहोचते 5 या अंकावरती. अजूनही 2 चेंडू इथे बाकी आहेत. लास्ट 2 बॉल्स. स्मिथ समोर पुढचा चेंडू घेऊन सलीम. फील्ड मध्ये विशेष कोणताही बदल नाहीये आणि यावी बॅकहँड डिलिव्हरी. एक ब्रेक होता, दाद मागितली जाते परंतु वाईट लाईनच्या खूप क्लोजली गेलेला हा बॉल. थोडासा बाउन्स. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. सलीम पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू स्मिथ शिवलकर साठी. यावी पंच केलंय आणि लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सीमा रेषेच्या दरम्यान निर्धाव चेंडूने षटक क्रमांक समाप्त होते ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 5. किती धावा बनवायचे? अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. 32 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरली जोडी. 5 रे धावसंख्या 5 रन 5 धावा. 27 धावांची अजूनही आवश्यकता. 18 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण असणार आहे. फैजानला अजूनही मागे ठेवले गेले म्हणजेच काय मे बी तिसरं आणि चौथं षटक फैजानला आजमावण्याचा असेल इथे विचार. आणि बॉलिंग मार्ग वरती इथे मात्र आणला गेलाय रुएझ या मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर निहार मोरे हा एक बेस्ट फलंदाज आहे. याचाही जन्म तमाम रत्नागिरीकरांनी पाहिलाय, तालुकावासियांनी पाहिलाय. परंतु यावेळी दिवस स्वीप खेळत असताना बॅट जर आपली जमिनीला आदळली तर मात्र तो डॉट बॉल असेल. बॅट जर जमिनीला टेकली गेलेली पाहायला मिळाली स्वीप शॉट खेळत असताना पंच करताना तर तो डॉट बॉल असेल. रुएझ राईट आर्म राऊंड द विकेट. निहार साठी फेकला जाणारा पहिला बॉल. बॅक हँड डिलिव्हरी आहे. नो बॉल होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे होणे अपेक्षित होता. डगआउट मधून इशारा आवाज इथे जरूर दिला गेला होता परंतु यावेळी इथे पाहायला मिळालाय एक सिंगल रन देणारा हा बॉल. धावसंख्या पोहोचते ती 6 अंकावरती. दिलस की मला बोल. धावसंख्या 6 अंकावरती पोहोचले. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. कॉलिंग कोऑर्डिनेशन रॉंग. यस नो याच्यामध्ये फसलाय. यस नो वेट या शब्दांचा वापर मैदानाच्या आतमध्ये होणं अपेक्षित असतं परंतु तो योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने होणं अपेक्षित असतं. परंतु इथे यस नो हा शब्दाचा वापर इथे झाला परंतु रन मात्र काउंट झाली नाही. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे 6 अंकावरती. 32 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 32 धावांचं इथे पाठलाग करायचंय. दुसरं षटक प्रगती पदावरती. धावसंख्या 7 आहे. 7 धावसंख्या इथे पाहायला मिळते. 25 धावांची आहे अजूनही आवश्यकता. रोहितचा पुढचा चेंडू निहार साठी पंच केलाय. पॉवर हिटिंग आहे परंतु मिळेल फक्त 1 रन. एक रन ही तेवढीच महत्वाची आहे. एक रन ही ते लाख मोलाची आहे. एक रन ही ते 25,000च्या दिशेने घेऊन जाणारी ते ठरणारी आहे. रोहितचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंच करतोय परंतु तिथे आहे अर्सलान करणार नाही चूक. बॉल फील्ड करेल आणि येईल इथे निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची झालेली सांगता इथे आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डला इथे रोखलं गेले. फलंदाजाला इथे जखडलं गेले. जेल बंद केले गेले. ती धावा कोणताही स्वैर मारा इथे पाहायला मिळाला नाहीये. चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजीचा नमुना पेश केला गेलाय. ऑसिस फायटर राजापूर संघाच्या माध्यमातून फेकला जाणार पुढचा चेंडू. ओहो अंतिम क्षणी कुठेतरी नजर कट करतोय. आडव्या बॅटचा वापर करण्याचा होता इथे विदादा परंतु इरादा इथे फसलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतो इथे बॉल. येतो इथे डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल रत्नागिरी संघाला विजयापासून दूर घेऊन जाईल. बजरंग संघाला विजयापासून दूर घेऊन जायला ठरू शकतो. अलॉंग द कार्पेट स्ट्रेट ड्राईव्ह आहे. गोलंदाज असफल. अर्सलान असफल आणि अलॉंग द कार्पेट बॉल गेलाय. संगन 4 धावांसाठी. लाजवाब पॉवर हिटिंग.
दोन्ही क्षेत्ररक्षकांना दुभागून विभागून रॅपिडली जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा इथे मिळत आहेत. या 4 धाब्याने धावसंख्या मात्र पोहोचले 12 या अंकावरती. दरम्यान हा पुढचा चेंडू आणखीन एक दमदार शॉट. सलीम ठरतोय नाकाम. निहार ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. लाजवाब फटका. अप्रतिम शॉट. काय बॅटिंग आहे. आवश्यकता आहे. जशी मागणी तसा पुरवठा. आणि इथे मागणी आहे चौकारांची. पुरवठा करतोय चौकारांचा. पुन्हा एकदा स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न. फॉल थ्रू मध्ये बॉल फील्ड केला जातोय. येतोय इथे डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त होतोय दुसरं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. अजूनही 16 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 16 धावा. 50% काम ओके. परंतु अजूनही 50% काम. 31 रिक्वायर्ड 32 धावा 31 बनवल्यात. 32 धावांची आवश्यकता आहे. बघ जरा पाठी एकदा बघ. पाठी एकदा बघ. 32 धावांची आवश्यकता. अर्धा टप्पा गाठला गेलाय. परंतु अर्ध्या टप्प्यामध्ये काय घडणार हे खूप महत्वाचं आहे. पहिल्या सत्र तर झालंय परंतु दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार आहे ते पाहावं लागेल. स्मिथ स्ट्रायकिंग गेला इथे राहील. आणि या बॉलिंग मार्क वरती येतोय फैजान. राजापूर एक्सप्रेस रॅपिड गोलंदाज. स्पीड गन स्पीड मशीन. राईट आर्म राऊंड द विकेट. एक चांगलं द्वंद्व फैजान विरुद्ध ओहो रॅपिड बॉल. तितका जबरदस्त फटका. सलीम आहे. बॉल फील्ड करतोय. थर्ड बॉल थर्ड बॉल थर्ड बॉल. 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. फैजान ऑन दी मार्क. राईट आर्म राऊंड द विकेट. स्मिथ शिवलकर साठी फेकला जाणारा हा बॉल पुन्हा एकदा रॅपिड आहे. ओहो काय फिल्डिंग आहे. लाजवाब. जस्ट फ्लाय 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 अँड सेव्ह 4 रन. उंच उडाला. स्काय जंप आला मिळाली आणि रोखल्या किती 4 धावा. व्हॉट अ फिल्डिंग. काय फिल्डिंगचा सपोर्ट आहे. जेवढा चांगला सपोर्ट तेवढी दमदार कामगिरी. आणि सलीम कडून इथे दमदार कामगिरी पाहायला मिळते. 4 धावा त्याने रोखल्यात. महत्वाच्या क्षणी तुम्ही केलेली कामगिरी ही खूप महत्वाची ठरते. आणि तीच कामगिरी इथे सलीमने केले. फैजानचा पुढचा चेंडू आणखीन एक लाजवाब फटका. 1 रन इथे मिळेल. तोडी ते उत्तर दिलं जात आहे. एक डिक्लेअर रन आणि या डिक्लेअरने धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचते. खतरा निर्माण होतोय. कोणत्या संघाला ते इथे पाहावं लागेल. फैजान नेक्स्ट बॉल. यावेळी लेग स्टिकचा आहे बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा. शानदार चलाकी ते दाखवली गेली. रॅपिड बॉल होता. फुटमार्कला टार्गेट करण्याचा प्रयत्न फैजानला. इथे थोडासा सरकला. स्टेपिंग पाहायला मिळालं. फॉरवर्डला आला आणि बॉलला जाऊ दिले. यावेळी फुल टॉय चेंडू. पुन्हा एकदा स्ट्रोकली खेळण्याचा प्रयत्न. टाइम करू शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 19 या अंकावरती. फैजान 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 नेक्स्ट बॉल. आणि इथे मात्र फसतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न. उशिराने बॉल येतोय. बॅट वरती जाईल बॉक्सच्या बाहेर. आणि अंडर क्रिकेट प्रमाणे ज्यावेळी बॉल जातो बॉक्सच्या बाहेर त्यावेळी अंपायरचं बोट येतं इथे होतं उभं. आणि म्हणजेच काय ते विकेटचं पतन. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. ते यावेळी स्मिथ शिवलकरला. यश हळदणकर श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर. यावेळी मैदानाच्या आतमध्ये SSS चा ब्रँड अँबॅसेडर आहे. अंडर क्रिकेट मधील एक तगडं नाव. 2023 अक्षरशः ज्याने गाजवलं. 2023 मध्ये अनेक सामन्यांचा सामनावीर आणि मालिकावीर जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला तो यश हळदणकर. यावेळी स्ट्रायकिंग एंडला आणि बॉलिंग मार्क वरती फैजान आहे. षटक क्रमांक सुरू आहे ते 3रं. आणि 3ऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पहिलाच बॉल खेळण्यासाठी इथे यश हळदणकर होतोय तयार. काय चाललाय सामना. तोडीस तोड चाललेला सामना. फुलटॉ चेंडू. पंच प्रॉपर. लाजवाब फिल्डिंग. काय फिल्डिंग केले फैजानने. जेवढ्या ताकदीने त्याने बॉल फेकलाय तेवढ्याच ताकदीने बॉल फील्ड ही केलाय. षटक क्रमांक 3 इथे समाप्त. धावसंख्या आहे ते 19. 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 13 धावा. मॅच अजूनही ऑन राहील. परंतु लक्ष सर्वांचं निहार मोरेकडे राहील. आणि बॉलिंग मार्क वरती येतोय राजापूरचा कॅप्टन कूल. यावेळी अरसलान बॉलिंग मार्क वरती. गेम चेंजर अरसलान वाडकरच्या माध्यमातून कशा पद्धतीने होईल इथे खेळी पाहावं लागेल. ऑसिस फायटर संघाचा मास्टर माइंड खेळाडू आहे. सुपर ब्रेन आहे हा. आणि या सुपर ब्रेनच्या माध्यमातून कशी होते गोलंदाजी पाहूया. विकेट निहार साठी शेवटचे 6 चेंडू 13 धावांचं आव्हान असताना फेकला जाणारा अरसलानचा हा पहिला बॉल. निहार साठी. निहार इथे होतोय तयार.
हो काय येतोय पंचांच्या माध्यमातून इशारा. डॉट बॉल पहिलाच इथे डॉट बॉल पाहायला मिळालाय. 5 चेंडू 13 धावा. मॅच ऑन आहे, परंतु या कोणत्या संघाच्या बाजूने जाईल हे येणारे 5 चेंडू इथे सांगतील. हे 5 चेंडू खूप निर्णायक दोन्ही संघांसाठी. राजापूर की रत्नागिरी, कोणाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये राहणार आणि कोणत्या संघ इथूनच माघारी जाणार हे ठरवणारे शेवटचे 5 बॉल. अर्सलान बॉलिंग मार्ग मध्ये सुपर ब्रेन आहे या ऑसिस फायटर राजापूर संघाचा मास्टर प्लेयर. पुढचा चेंडू घेऊन इथे सज्ज झालाय. फेकला जाणार हा बॉल. रॅपिडो स्पीड, बॅटला आदळतोय बॉल आणि जातोय सरळ कव्हर पॉइंटच्या दिशेने उभ्या असलेल्या फील्डच्या हातामध्ये. त्यामुळे इथे होईल कॅच आउट. निहार मोरे मैदानाच्या बाहेर आणि आदिलच्या माध्यमातून पकडला गेलेला एक मॅजिक कॅच. धावसंख्या स्थिर आहे 19 अंकावरती. 4 चेंडू 13 धावा. 4 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. चिराग मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. यावेळी स्ट्राईक रोटेट होईल का? लेग स्टिकच्या बाहेर राहतोय बॉल. 1 रन इथे मिळेल एक्स्ट्रा स्वरूपात. कोणत्याही चिकी रन घेण्याचा प्रयत्न इथे झाला नाहीये. यश हळदणकर स्ट्राईक येणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. अर्सलान पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन आहे, परंतु अर्सलान वरती काही दबाव निर्माण होईल का ते इथे या बॉल वरती ठरणार आहे. फेकला जाणारा बॉल लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा इथे पाहायला मिळतोय. आणखीन एक एक्स्ट्रा स्वरूपात रन मिळते. धावसंख्या पोहोचते 21 या अंकावरती. 11 धावांची आवश्यकता. पंच आहे, ओ काय पंच आहे. रंगलेला हा महत्वाचा मंच आहे आणि या महत्वाच्या मंच मध्ये ठोकला गेलेला हा पंच 4 धावांसाठी. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. मॅच ऑन. दोन्ही संघाला समान संधी. बॅलन्स आहे मॅच. यावी अर्सलानचा हा बॉल खूप निर्णायक ठरू शकतो. यावी खेळ अलंकार डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी होईल. 1 रन इथे प्राप्त होईल. 2 चेंडू 6 धावा. कंपल्सरी चेस हा नियम आहे. कंपल्सरी चेस म्हणजेच काय तर 2 बॉल 2 चेंडू मध्ये तुम्हाला 6 धावा बनवायच्याच आहेत. नो एक्सक्यूज. कोणतेही कारण इथे सबब इथे चालणार नाहीये. अर्सलान राईट अराउंड द विकेट. यावी फेकला जाणारा हा बॉल इथे आपण बघतो लेग स्टिकच्या बाहेर. 1 रन इथे मिळते. 1 रन इथे मिळाले. 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आणि हा बॉल आणखी एकदा वाईट बॉल. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू मध्ये 1 चौका जर ठोकला गेला तर इथे मात्र ही खूप महत्वाची मुवमेंट ठरेल. आणखी एक वाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. दिशा भरकटलेली दिशा राजापूर संघाची दुर्दशा करते की काय पडलाय प्रश्न. समीकरण बदललंय. 2 चेंडू 3 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. गुलाबी थंडीचा हा गरमागरम सामना. राजापूर विरुद्ध रत्नागिरी. कोण कुणावरती ठरणार हवी, कोण कुणावरती ठरणार बारी. आणि इथे पुन्हा एकदा समीकरण बदलतंय की काय. रन आउट. इथे झालाय रन आउट. 1 चेंडू 2 धावा. एका चेंडू मध्ये 2 धावा. कंपल्सरी चेस हा नियम आहे. कालच्या रजनीमध्ये सायो सारखा महत्वाचा फलंदाज कंपल्सरी चेसच्या नियमामुळे त्याचा संघ बाहेर गेला. स्कोर इक्वल झाला, परंतु जी विनिंग रन असते ती बनवली गेली नाही आणि त्यामुळे सायो सारखा मातब्बर खेळाडू या स्पर्धेत बाद झालाय. आणि आजचंही भवितव्य या एका बॉल वरती. राजापूर की रत्नागिरी हे ठरवणारा हा निर्णायक बॉल. जरा सामना आवडला असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या जाऊ द्या. काय सामना रंगलाय. 1 चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. समीकरण ऑन दी मार्क. अर्सलान टू यश हळदणकर. फेकला जाणारा हा बॉल यावी रॅपिडली गेलाय आणि 1 रन इथे मिळते. कंपल्सरी चेस या नियमानुसार प्रथम फलंदाजी करणारा ऑसिस फायटर संघ बॉक्स आउट आहे. सामना मात्र इथे विजयी ठरलाय. ऑसिस फायटर राजापूर विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि त्याचबरोबर विनंती आहे बजरंग संघ आपलं सन्मान चिन्ह स्वीकारा. बजरंग संघ आपलं सन्मान चिन्ह स्वीकारा. यानंतर होणारा सामना द्रुत पापेश्वर राजापूर विरुद्ध ऑसिस फायटर राजापूर. लगेचच खेळवला जाणारा हा सामना असेल. लास्टच्या वेळेस तसाच खेळ होणार ना. लास्टच्या वेळेस तुम्ही सांगता